नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे एक अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखं आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. मात्र या मोहिमेला बडनेराचे नागरिक किती प्रतिसाद देत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी सौम्य शर्मा रुजू झाल्यानंतर त्यांनी अतिक्रमणासोबत नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता मोहिमेला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार बडनेरा येथेही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आणि टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याची भिंतीवर फलक रंगविण्यात आले. मात्र दुर्दैवाने याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 4 बडनेरा येथे आयुक्त सौम्य शर्मा यांनी विशेष लक्ष घालून वारंवार भेटी दिल्या. मोदी हॉस्पिटलला त्यांनी आकस्मिक भेट दिली असता गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस देण्याचे फरमान सोडले होते. तसेच बडनेरा शहरातील अतिक्रमण परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या होत्या. बडनेरा शहरातील सिंधी कॅम्पमध्ये जाणाऱ्या रस्त्यालगत नागरिक सतत कचरा टाकत असल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील भिंतींवर येथे कचरा टाकल्यास 1000 रुपये दंड, येथे कचरा टाकू नये आणि सीसीटीव्हीच्या निगराणीत आहोत असे फलक रंगवले आहेत. असे असूनही सीसीटीव्ही कॅमेरा आणि दंडाची पर्वा न करता येथे मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून येत आहे. याला आरोग्य विभागाचे अपयशच म्हणावे लागेल. स्वच्छता कर्मचारी सातत्याने साफसफाई करताना दिसतात. कचरा घंटा गाड्याही प्रभागात जाऊन कचरा व्यवस्थापन करतात. मात्र नागरिकांचा सहभाग दिसून येत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो असे आरोग्य विभागाच्या वतीने बोलले जात आहे. आरोग्य विभाग साफसफाई आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जरी पूर्णपणे सक्षम नसला तरी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. यासोबतच नागरिकांनीही सहभाग घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या प्रयत्नांचे कौतुक करायलाच हवे. मात्र नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतीही मोहीम पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती प्रत्येक नागरिकांची आहे. श्रावण महिन्यात देवदेव महादेव यांच्या भक्तीत लीन झालेले अमरावती शहर. अमरावतीतील वनबंधू परिषदेने श्रावण महिन्यात एका भव्य कावड यात्रेचे यशस्वी आयोजन केले आहे. ओम नमः शिवायच्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत शिवभक्त भगव्या रंगाचे कुर्ते आणि हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून कावड घेऊन सहभागी झाले होते. रामदेव बाबा मंदिरापासून सुरू होऊन नव्हाते चौकातून संकटमोचन मंदिरापर्यंत पोहोचलेल्या या यात्रेत शिवपार्वतीची आकर्षक झांकी हे मुख्य आकर्षण होते. बघूया या भक्तिमय आयोजनाची झलक. अमरावती येथील वनबंधू परिषद अमरावतीद्वारे श्रावण मासानिमित्त महादेव यांच्या भव्य कावड यात्रेचा शुभारंभ गुरुवार 26 जुलै रोजी करण्यात आला. हे आयोजन वनबंधू परिषद अमरावती महिला समितीच्या संकल्पनेचे साकार रूप होते, ज्याला वनबंधू अमरावती चॅप्टरने पूर्ण सहकार्य दिले. या सहकार्यामुळे अमरावती शहरात पहिल्यांदाच इतका भव्य स्वरूपात कावड यात्रेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. ही कावड यात्रा बडनेरा रोडवरील रामदेव बाबा मंदिरापासून सुरू होऊन नव्हाते चौकातील दसरा मैदानाजवळील संकटमोचन मंदिरापर्यंत पोहोचली. कावड यात्रेची सुरुवात आयोजकांनी सर्व शिवभक्तांना टिळक लावून केली. यात्रेसह
सहभागी पुरुषांचे केसरी रंगाचे कुर्ते आणि महिलांच्या हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये कावड घेऊन चाललेल्या एका मागोमाग एका रांगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाबा के जयकारे आणि भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यात्रेत सहभागी झालेले शिवपार्वतीची झाकी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. आयोजकांनी कावडीसाठी गंगाजल, बेलपत्री आणि इतर पूजा सामुग्रीची उत्तम व्यवस्था केली होती. भक्तांनी कावड घेऊन शिवमंदिरात पोहोचल्यावर शिवाजींचा अभिषेक आणि कावड जल अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. या भव्य कावड यात्रा प्रकल्पात कावड निर्मितीमध्ये वनबंधू सदस्य कांता जिंबंग यांचे विशेष सहकार्य लाभले. संरक्षण सदस्य उषा करवा, ज्येष्ठ सदस्य राधा काकाणी, प्रभा राठी, ज्योती कंठालिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला, ज्यात आरती लड्ढा, उर्मिला हरकुट, संगीता टवाणी, संगीता राठी, अरुणा ओरा यांनी अथक परिश्रम घेतले. यात्रेत ज्येष्ठ समाजसेवक आणि वनबंधू अमरावती परिषदचे प्रकाश टेटू, नंदकिशोर करवा, नेहा करवा, मानकलाल सोमाणी, नीता कलंत्री, संगीता बरसैया, रजनी बरसैया, वैशाली रघुवंशी, विद्या करवा, रेखा राऊत यांच्यासह 200 ते 250 भक्तांनी सहभाग घेतला. भोलेबाबांच्या कृपेने आणि आशीर्वादाने ही कावड यात्रा संपन्न झाली. त्यात शहरवासियांचे भरपूर सहकार्य लाभले. वनबंधु परिषद महिला समिति की कोषाध्यक्ष बात कर रही हूँ और आज ये हमारा भव्य कावड़ यात्रा हर हर महादेव की ही जयकारा का एक पार्ट था. ये बहुत ही सुंदर आयोजन आज हम लोगों ने किया है और सभी का प्रतिसाद इतना सुंदर मिला है कि हमारी ये बहुत ही सक्सेसफुल और सफलतापूर्ण हमारा ये कावड़ यात्रा है. जय श्री राम. परिषद महिला समिति की सचिव राजश्री नेकरा. वनबंधु परिषद एक समाजसेवी संस्था है जो मेलघाट और पिछड़े हुए एरिया में जो आदिवासी एरिया रहते हैं वहाँ पर बच्चों के लिए एक ओपन स्कूल चलाकर, ओपन एरिया में स्कूल चलाकर बच्चों को शिक्षित करती है. उनको आरोग्य, स्वास्थ्य एवं अन्य विषयों पर उनका मार्गदर्शन किया जाता है. यहाँ पर एकल विद्या हमारे जो मेलघाट एरिया है वहाँ पर कम से कम 330 स्कूल मेलघाट एरिया में चलते हैं जहाँ का कार्य वनबंधु परिषद देखती है. मैं आशा लड्ढा वनबंधु महिला परिषद की अध्यक्ष बोल रही हूँ. मेरे साथ वनबंधु परिषद महिला परिषद की सचिव राजश्री निखरा, कोषाध्यक्ष सुनीता जी राठी उपस्थित है. आज का ये कार्यक्रम अमरावती में पहली बार विदर्भ कावड़ लिया गया है, जो कि एक हमें भगवान की ओर से प्रेरणा मिली और हमें इसका पूरा सहयोग भी मिला. और ईश्वर की कृपा से, भोलेनाथ की कृपा से आज वर्षा भी रुक गई और हमारी कावड़ यात्रा बहुत सफल रही. इसके पीछे का उद्देश्य यही था कि भगवान भोलेनाथ को हम जिस तरह भी चाहें, जैसे भी चाहें मना सकते हैं और उनके आराध्य देव सभी के हैं आज भोलेनाथ. तो सभी ने अपने मन और श्रद्धा से इस कावड़ यात्रा में सहभाग लिया. महिलाओं ने भी लिया, पुरुषों ने भी लिया और सबका पूरा सहयोग रहा. इस कावड़ यात्रा में करीब 150 महिलाएं और पुरुष शामिल थे. अभिषेक किया गया, आरती की गई, उसके बाद प्रसाद वितरण किया गया. जय भोलेनाथ. अमरावतीमध्ये वनबंधू परिषदेने आयोजित केलेल्या या भव्य कावड यात्रेने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. हे एक यशस्वी आयोजन ठरले, ज्याने सर्व शिवभक्तांना एकत्रित आणले आणि धार्मिक श्रद्धेला बळकटी दिली. एक दुःखद बातमी महाराष्ट्रातील चिखलदऱ्यातून येत आहे, जिथे एका भीषण रस्ते अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. रविवारी संध्याकाळी एक रेडिओको कार 400 फूट खोल दरीत कोसळली, ज्यात एकाच कुटुंबातील 6 जण प्रवास करीत होते. अमरावतीहून चिखलदऱ्याला फिरायला आलेले हे कुटुंब संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता चिखलदरा घाटांग मार्गावर होते. दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली असे सांगितले जात आहे. या हृदयद्रावक अपघातात 2 मुलांसह 4 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या 2 दुचाकीस्वारांनी तात्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. पीआय प्रशांत मसराम यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक, ज्यात एपीआय प्रवीण पाटील, पीएसआय सुरेश राठोड, पीएसआय शुभांगी ठाकरे, वाहतूक प्रभारी अमोल शेंडे आणि शहापूरचे स्थानिक तरुण संतोष मारुती हेडके, कृष्णा ओमराव शनवारे, विश्वनाथ रघुजी येवले, किसना सुखदेराव काळे यांचा समावेश होता. तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांनीच 2 मुलांना 112 गाडीने चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. याच दरम्यान अमरावती ग्रामीणची डीडीआरएफ टीम देखील घटनास्थळी पोहोचली. देवानंद भुजाडे, विशाल निमकर, अर्जुन सुंदरडे, भूषण वैद, सुरेश पालवे, महेश मांडडे आणि अजय आसोले यांसारख्या टीम सदस्यांनी
दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून रात्री 8:30 वाजेपर्यंत सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच चिखलदराचे तहसीलदार जीवन मोराणकर, गुगामल वन्यजीव विभागाचे RFO राहुल दहित आणि अचलपूरचे SDPO शुभम कुमार हे देखील घटनास्थळी पोहोचलेत आणि जखमींची विचारपूस केली. 108 रुग्णवाहिकेच्या टीममध्ये चालक शेख नासिर आणि डॉक्टर इम्रान यांचा समावेश होता. त्यांनीही मदत कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहेत. जखमींमध्ये 32 वर्षीय अब्दुल नईम अब्दुल सलाम, 35 वर्षीय सलमान खान लियाकत खान हे दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत. तर इतर 2 मुलांची माहिती रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. SDPO शुभम कुमार यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलेत. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की या घटनास्थळाजवळ अनेकदा धुकं आणि तीव्र वळणे असल्यामुळे असे अपघात वारंवार घडतात. त्यांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने इशारा फलक, माहिती फलक आणि सुरक्षा कठडे लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येईल. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. या हृदयद्रावक अपघाताने पुन्हा एकदा चिखलदरा घाटांग मार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता संबंधित विभागांनी वेळेत आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. अमरावतीच्या मेळघाटात हरिसाल आणि सेमाडोहच्या मध्ये MH20 GC 3860 क्रमांकाची ST महामंडळाची बस 25 जुलै रोजी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीमुळे घसरून थेट झाडावर आदळली आहे. या अपघातात 6 ते 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता परतवाडा येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने मेळघाटातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा डोंगराळ आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागातून प्रवास करणे हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे. शुक्रवारी हरिसालहून सेमाडोहच्या दिशेने निघालेली ST बस क्रमांक MH20 GC 3860 या एका मोठ्या संकटातून वाचली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्टीवरील मुरमाऐवजी वापरलेल्या मातीमुळे घसरली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. बस थेट एका झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने बस दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात बसमधील 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आणि जखमींना परतवाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे पुन्हा एकदा मेळघाटातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अतिशय थातूरमातूर पद्धतीने केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी साईड पट्ट्यांवर मुरमाडऐवजी मातीचा वापर केल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत, ज्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आम्ही रोज या रस्त्याने ये-जा करतो, पालेभाज्या विकायला जातो, पण इथले रस्ते खूप खराब आहेत. साईड पट्टीवर माती टाकल्यामुळे गाडी घसरते. बस सुद्धा यामुळेच अपघातग्रस्त झाली. सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर अजून कितीतरी जीव जातील, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. या अपघातामुळे मेळघाटातील रस्त्यांच्या दुर्दशेवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. मेळघाटातून जिथे 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका गुराख्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. धारणी तालुक्यातील झिलपी गावातील या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाहूया याबाबत एक विशेष रिपोर्ट. धारणी तालुक्यातील झिलपी गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 31 वर्षीय गुराखी रामसिंह रामचंद्र मावस्कर याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी बारूखेडा येथील जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. रामसिंह बेपत्ता झाल्यापासून वन विभाग आणि पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते.
शुक्रवारी सायंकाळी अथक प्रयत्नानंतर पोलिसांना आणि वन विभागाला त्याचे अवशेष जंगलात सापडले। या घटनेची माहिती मिळताच मेळघाटाचे आमदार केवलराम काळे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मृताच्या कुटुंबियांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले। मृतदेह छन्नविच्छिन्न असल्याने रामसिंह यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, वाघाच्या हल्ल्यात की अन्य कोणत्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहे। झिलपी गावावर शोककळा पसरली असून रामसिंह यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस आणि वन विभागाने रामसिंह यांच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत। मेळघाटातून आलेली दुर्दैवी बातमी, रामसिंह मावस्कर यांच्या मृत्यूने झिलपी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते हे तपासानंतर स्पष्ट होईल। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे। या पावसामुळे धारणीतील नद्या नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजाही सुखावला आहे। अमरावती जिल्ह्याच्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यात वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे। शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः जलमय झाला आहे। तालुक्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्या आणि नाले सध्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत। विशेषतः सिपना, गडगा आणि तापी या प्रमुख नद्यांच्या पात्रात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र आता या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता नागरिकही या पावसाने सुखावले आहेत। हा पाऊस पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यास आणि भूजल पातळी वाढवण्यात मदत करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्यांजवळ न जाण्याचे आवाहन केले असले तरी पावसाची ही संततधार सर्वांसाठी दिलासा घेऊन आली आहे। धारणी तालुक्यात आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही दिलासा मिळाला आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सर्जी तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कापूस तळणी नारायणपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 5वीच्या वर्गाच्या मागणीसाठी पालक उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाची दखल आमदारांनी घेतली असली तरी पालक आपल्या मागणीवर ठाम आहेत। अंजनगाव सर्जी तालुक्यातील नारायणपूर जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता 5वीच्या वर्गाला परवानगी मिळावी या मागणीसाठी गुरुवारपासून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात 4 पालक आमरण उपोषणाला बसले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अंजनगाव सर्जी तालुक्यातील कापूसतळणी ग्रामपंचायत अंतर्गत 2 उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत आहेत। एक जिल्हा परिषद उर्दू शाळा कापूसतळणी आणि दुसरी खासगी उर्दू शाळा, याशिवाय जिल्हा परिषद उर्दू शाळा नारायणपूर ही देखील एक खासगी उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आहे। नारायणपूर येथील शाळेत सध्या 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहेत आणि पालकांनी याच शाळेत 5वीच्या वर्गाची मागणी केली आहे। या संदर्भात परवानगीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यानंतर अधिकाऱ्यांनी नारायणपूरला जाऊन चौकशी केली। या चौकशीत असे समोर आले की कापूसतळणी येथील खासगी शाळा आणि नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील अंतर खूपच कमी आहे। ग्रामीण भागात नवीन शाळा किंवा वर्ग देण्यास परवानगी देताना 2 शाळांमध्ये किमान 1 किलोमीटरचे अंतर असणे बंधनकारक असल्याचा शासनाचा नियम आहे। याच नियमामुळे अधिकाऱ्यांनी नारायणपूरच्या शाळेत 5वीच्या वर्गासाठी परवानगी दिली नाही, ज्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। परवानगी मिळविण्यासाठी पालकांनी अंजनगाव सर्जी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला असला तरी पालकांनी अखेर आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान आमदार गजानन लवटे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कल्पना जायभाये आणि तहसील गटविकास शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। आमदार गजानन लवटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। मात्र आमदारांच्या आश्वासनानंतरही उपोषणकर्त्यांवर कोणताही परिणाम झाला नाही। त्यांनी आपले उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला असून 5वीच्या वर्गासाठी परवानगी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। क्या मांग लेकर आप उपोषण कर रहे हैं? सर कैसा है, अंजनगांव तालुके में नारायणपुर जो है तो ये अलग गांव है और ये अलग गांव होने के वजह से ही हमको गवर्नमेंट ने 1 से 4 स्कूल दी थी। अभी जो नया जो नियम वाली है गवर्नमेंट की, उसमें टप्पे ऐसे गिरे गवर्नमेंट ने 1 से 5 तक के, 6 से 8 तक के।
हमारी मांग ये गवर्नमेंट से कि भाई हमारे गांव अलग है, उसके बाद में नारायणपुर और कापूस तड़ी के बीच में नाला है, जिसकी वजह बच्चे जा सकते नहीं स्कूल में बारिश में। तो हमारे नारायणपुर में आप 5वीं क्लास 4वीं क्लास को 5वीं क्लास जोड़ो। ये मांग के लिए सर हम आज 7 महीने से पूरा पाठ पूरा कर रहे। पहले हमने BO साहब को उसके भरोसा दिए, BO साहब ने शिक्षण अधिकारी भेजे प्राथमिक को, उन्होंने CA के पास भेजे और हमको सर बार बार से आश्वासन देने बस हो, अभी तक उन्होंने क्लास शुरू की ही नहीं। दूसरी बात, हम आज से 20 दिन पहले जो शिक्षण अधिकारी माध्यम प्राथमिक है मुगल साहब, उनसे एक मिले थे। उन्होंने ये बोले थे कि खास बाब म्हणून तुमचा प्रस्ताव करता येतो म्हणे, मी शासनाकडे यायला पाठवतो। अब 20 दिन होने के बावजूद भी आज तक साहब ने प्रस्ताव हमारा भेजे नहीं। हम 3 बार मिले, 3 बार उनको उन्होंने ये बोले कि मैं तुम्हारा प्रस्ताव भेजता, अभी तक भेजे नहीं। आज स्कूल खुलने को 1 महीना हो गया, 1 महीने से हमारे बच्चे स्कूल से बाहर है, शिक्षा से वंचित है। किसकी वजह से है? प्रशासन की वजह से। शाला है जिला परिषद की, प्रशासन जिला परिषद का, तब भी इतना त्रास क्यों हो रहा है इसका? हमारी मांग है कि हमारे को 1 से 4 तक स्कूल है, 5वां वर्ग होना, 5वें वर्ग की मांग है। हमने 3-1 को निवेदन दिए CO मैडम को, बाद में गट शिक्षण अधिकारी, पहले गट शिक्षण अधिकारी को दिए, बाद में BDO साहब को दिए। वहाँ से निकले फिर इन्होंने हमको 7 महीने से एजुकेशन ऑफिसर के पास में तुम्हारी फाइल गई हुई है, और 7 महीने से हमारे को बस ये बोल रहे कि हम तुमको परमिशन देते तुम्हारा हो गया। और ऐसे आश्वासन देते सर उन्होंने अभी तक भी यहाँ तक हमको ला लिए कि आज ये नौबत आ गई कि हमको आज उपोषण को बैठना पड़ा। माझ्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातले नारायणपूर हे गाव कापूसतंडीला लगत आहे, त्या तिथले सगळे लोक म्हणजे पालकवर्ग आणि मुलं हे आज इथं उपोषणासाठी या उद्देशाने बसले आहे की आमच्या नारायणपूरमध्ये 5वा वर्ग हा तुम्ही वाढवून देण्यात यावा। तर त्यानुसार आम्ही BDO म्हणा आणि वर CO म्हणा, EO म्हणा, EO आणि CO च्या सोबत चर्चा झालेली आहे। त्यांनी या चर्चेमध्ये एवढंच म्हटलं आहे की तिथून समजा 1 किंवा 2 किलोमीटरवर कापूसतंडी आहे, तिथेही 5वा वर्ग असल्यामुळे आपण नारायणपूरमध्ये एकदम 5वा वर्ग देऊ शकत नाही। पण माझाही मतदारसंघाचा आमदार म्हणून हे म्हणणं होतं की बाबा तिथली पटसंख्या व्यवस्थित आहे, म्हणून 5वा वर्ग देण्यात यावा। तर उद्या या निर्णयावर 2 वाजताच्या नंतर आम्हाला मॅडमनी वेळ दिलेला आहे आणि मी या सगळ्या लोकांना 2 वाजताच्या नंतर मॅडमजवळ नेऊन जो काही निर्णय होणार आहे मग त्यानंतर तो निर्णय घेऊ आम्ही। आणि मागच्या वेळेनं त्या पुलावरून जो पूल आहे तो मध्यंतर म्हणजे तो मधातून गेलेला पूल आहे नारायणपूरमधून, तो बिट्टू नाला म्हणून आहे, बरोबर? तो बिट्टू नाला, त्या नाल्यानं 2 मुलं जसे वाहून गेले होते, म्हणजे प्राणहानी झाली होती। त्यानुसार आम्ही थोडीसे म्हटलं, पण आता हे शासनाच्या वरचा विषय आहे, शासन काय निर्णय घेते आता उद्या आम्हाला माहित पडेल। जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा नारायणपूरची जी शाळा आहे, त्या नारायणपूरचे जे तिथले अध्यक्ष आहेत आणि तिथले काही पालक आहेत, त्यांची मागणी आहे की वर्ग 5वा जोडल्या गेला पाहिजे तिथे, आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहे। जानेवारी महिन्यापासून त्यांचं पत्र आलं होतं। तत्कालीन गट शिक्षणाधिकारी जे होते, त्या तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची जे 5 शाळांची जी 5व्या वर्गाची मागणी होती, त्या 5ही शाळांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर वरिष्ठांकडे पाठवले होते। त्यापैकी 4 शाळांना मान्यता भेटली आणि एका शाळेला मान्यता CO मॅडमनी नाकारली। शिक्षणाधिकारी साहेबांचं पत्र आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये असं नमूद आहे की 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर शाळा असेल, बाजूला दुसरी शाळा असेल, तर त्यांना आपल्याला मान्यता देता येत नाही। म्हणून तो जो मोजमापीचा मुद्दा होता, तेव्हा त्यांनी मोजमापीची मागणी केली होती, मोजमापची। तर आम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन मोजमाप केलं, तर तिथलं 750 अंतर भरलं होतं। त्यामुळे तो मुद्दा वरिष्ठ स्तरांनी मान्य केलेला नाही। यांचे जे प्रस्ताव आहेत वरिष्ठ स्तरावर आपण पाठवलेले आहे। जेवढे आपण त्यांना शाळेत जाऊन चौकशा केल्या, वरिष्ठ तालुका स्तराच्या प्राथमिक स्तरावरच्या सगळ्या चौकशा आपण या ठिकाणी आटोपल्या। वरिष्ठ स्तरावरची मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन चौकशा करून गेली आहे। आणि आमच्या आदरणीय CO मॅडम जे आहेत, त्यांनी एक आता पत्र काढलं आहे दुपारला, आणि त्या दुपारी पत्र काढून त्यांनी त्यामध्ये शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे इथे हे पत्र आहे, ते पत्र त्यांना दिलं। माननीय आमदार साहेब गजाननजी लवटे साहेब सुद्धा हजर होते, आमच्या BDO सन्मान्य जायबा मॅडम सुद्धा हजर होत्या। त्यांनी ते पत्र त्यांना दाखवलं की आपल्याला आपलं विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक नारायणपूर येथे 5वीचा वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून
संचालक साहेबाकडे मंजुरात देण्यासाठी सादर करण्यात येत आहे अशा प्रकारचं पत्र आम्ही त्यांना दाखवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा, उपोषण करू नका असं त्यांना सांगितलं. परंतु त्यातले 4 पालक जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते. ते सांगत होते की नाही, आम्हाला अजूनही दुसरी एक खात्रीलायक पत्र अजून यापेक्षा असलं आम्हाला तर आम्ही तेव्हा उपोषणापासून परावृत्त होऊ. म्हणून 4 जण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नारायणपूर येथील पालकांची ही मागणी पूर्ण होते का आणि प्रशासन यावर काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सिर्जी तालुक्यातून जिथे शेतात पडलेल्या एका जिवंत विद्युत तारेने एका महिलेचा बळी घेतला आहे. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अंजनगाव सिर्जी तालुक्यातील खेडाडा शिवारात 25 जुलैच्या दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. दहिगाव रेचा येथील 35 वर्षीय रुपाली शुद्धोधन सावळे या शेतीत कामासाठी गेल्या होत्या. अरुण कटोरे यांनी शेतात जेवणासाठी काही महिलांसोबत त्या बसल्या असताना लघवीसाठी बाजूच्या शेतात गेल्या असता गवतात पडलेल्या एका जिवंत विद्युत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुपाली यांना वाचवण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला, मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे इतर महिला बचावल्यात. घटनेची माहिती मिळताच रुपाली यांचे पती शुद्धोधन सावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता. या घटनेमुळे खेडाडा गावात हजारो नागरिक जमा झाले होते. संतप्त गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही आणि तात्काळ आर्थिक मदत जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. घटनास्थळी अंजनगावचे ठाणेदार सूरज तेलगोटे, पोलीस कर्मचारी, निवासी तहसीलदार काळे, तलाठी खान आणि ग्रामसेवक उपस्थित होते. गावकऱ्यांनी अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगड कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वीज वितरण कंपनीने या गंभीर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. याबाबत अधिक माहिती आपण पाहूया. गेल्या 2 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहेत. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याच पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो बळीराजाला. तूर, सोयाबीन आणि कापूस यांसारखी महत्त्वाची खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोरखेडा गावातील शेतकऱ्यांचे तर अक्षरशः कंबरडे मोडले आहेत. त्यांच्या शेतात पाणी साचल्याने उभी पिके सडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 ते 40% पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जर हा पाऊस असा सुरू राहिला तर नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले होते आणि बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाही आहे. आता या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी शेतकरी सरकारकडे करत आहेत. त्यांना आशेचा एकमेव किरण म्हणजे पीक विमा भरपाई. काय सांगाल, 48 तासापासून मुसळधार पाऊस चालू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान वगैरे झालं आहे का? हो, आता 48 तासापासून पाणी चालू आहे, तर त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान 100% आहे. कोणत्या कोणत्या पिकाचे नुकसान होणार आपल्या भागामध्ये? तूर, सोयाबीन, पराठी. जवळपास किती प्रमाणात सध्या नुकसान झालेलं असेल? आता सध्या 30-40% झालेलं आहे, पण अजून होण्याची शक्यता आहे. पाऊस थांबला नाही तर आज आणखी याच्यापेक्षा जास्त असा म्हणजे शेतकऱ्यांना आता नदीला पाणी आले की वाहून जाण्याची फुल शक्यता आहे. काय आवाहन करायला आपण सरकारला? हो, आता सरकारने पीक विमा काढायला लावला, याचा फायदा होईल का? फायदा झाला पाहिजे हेच आमचं हे आहे. म्हणजे नुकसान भरपाई आपल्याला मिळायला पाहिजे. काय सांगाल, 48 तासापासून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना काही नुकसान वगैरे होण्याची शक्यता आहे का? भरपूर पाऊस चालू आहे साहेब. इथं सोयाबीन, कापूस, तूर याचं 40% नुकसान झालेलं आहे.
आणि असाच जर पाऊस आणखी चालू राहिला तर 60-70% नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की विमा काढावा, विमा काढा. सगळ्यांनी विमा काढला, पण त्याचा मोबदला मिळणार कधी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झालेला आहे. नापिकी हे सर्व पैसे कधी मिळणार आणि निसर्गसुद्धा साथ देत नाही. सर, शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं. खरोखरच ही एक गंभीर परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेले हे संकट मोठे आहे. सरकारने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. अकोल्यातून आलेल्या एका बातमीवर आमचं लक्ष आहे, जिथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने शहराचा चेहरा काही प्रमाणात बदलला आहे. परंतु मोठा प्रश्न हा आहे की हा बदल कायमस्वरूपी टिकेल की शहर पुन्हा जुन्या मार्गावर परत येईल. अकोला महानगरपालिकेने शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिशेने एक मोठा प्रयत्न केला आहे. महानगरपालिका कार्यालयाच्या आजूबाजूला जिथे आधी तात्पुरती दुकाने, हातगाड्या आणि कपड्यांच्या दुकानांची गर्दी होती, तो परिसर आता पूर्णपणे स्वच्छ आणि मोकळा दिसत आहे. या मोहिमेनंतर दुकानांच्या गर्दीऐवजी आता वाहनांसाठी पुरेशी पार्किंग उपलब्ध आहे, ज्यामुळे वाहतूक खूपच सोयीस्कर झाली आहे. शहरातील नागरिक या बदलामुळे एका बाजूला समाधानी दिसत असले तरी त्यांच्या मनात एक मोठा प्रश्नही निर्माण होत आहे. ही व्यवस्था किती दिवस टिकेल की काही दिवसातच अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर कब्जा करतील. महानगरपालिकेने अतिक्रमणधारकांसाठी पाणी भाटे क्लब परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार लहान व्यवसाय करणारे दुकानदार या पर्यायी जागेवर जाण्यास तयार नाहीत, जे आजही गांधी चौक आणि इतर प्रमुख ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आपल्या हातगाड्या आणि दुकाने लावत असल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने केवळ अतिक्रमण हटवून नव्हे तर दीर्घकालीन उपायांसह योजना लागू करावी. त्यांचं मत आहे की जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत शहराचे सौंदर्य आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की अकोला महानगरपालिका ही मोहीम किती काळ टिकवून ठेवते आणि दुकानदार पर्यायी जागा स्वीकारून व्यवस्थितपणे व्यवसाय करण्यास सुरुवात करतात की अकोला शहर पुन्हा जुन्या अतिक्रमणग्रस्त परिस्थितीत परत येईल. अकोल्याची ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु तिचं यश यावर अवलंबून आहे की प्रशासन ती किती सातत्याने राबवत आहे. यवतमाळ, जिथे प्लास्टिक प्रदूषणाचा जीवसृष्टीवर किती भीषण परिणाम होतोय, हे पुन्हा एकदा एका घटनेतून अधोरेखित झालं आहे. एका गर्भवती गायीच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिकचा कचरा यशस्वीपणे काढण्यात आलाय. या घटनेने पशुप्रेमी आणि सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यवतमाळ शहरात घडलेली ही घटना खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. एक गर्भवती मोकाट गाय प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे जीव घेण्या संकटात सापडली होती. तिच्या पोटात वर्षानुवर्ष साठलेला हा 40 किलो प्लास्टिकचा ढिगारा केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या गर्भातील वासरासाठीही अत्यंत घातक ठरत होता. डॉक्टर गोपाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अक्षय चव्हाण, डॉक्टर पियुष जोपे आणि अंश गटेलवार यांच्या पथकाने ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. सध्या या गायीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा आपल्या जीवनशैलीवर आणि प्लास्टिकच्या वापराच्या दुष्परिणामांवर विचार करण्याची वेळ आली आहे. आपण सर्रासपणे अन्नपदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकून फेकून देतो आणि तेच मोकाट जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवावर बेततं. या बचाव कार्यात विक्की शर्मा, अभिजित गुल्हाणे, प्रसाद वाजपेयी, सौरभ नाहर, अमोक वोरा, बबलू व्यास आणि गौ निवास संस्थांच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
गायीची गंभीर स्थिती लक्षात येताच त्यांनी तातडीने उपचाराची व्यवस्था केली आणि शस्त्रक्रियेचा सुमारे 4,500 रुपयांचा खर्च विक्की शर्मा यांनी उचलून माणुसकीचं दर्शन घडवलंय. आठवडी बाजार गो निवास आणि बी काइंड संस्थेने नागरिकांना आवाहन केलं आहे की उरलेलं अन्न प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकू नका, ते प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा. आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी आपण अशा दुर्दैवी घटना टाळू शकतो आणि आपल्या पर्यावरणासोबतच या मुक्या प्राण्यांचंही रक्षण करू शकतो. यवतमाळमधील या घटनेने आपल्या प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचं महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिलं आहे. ही केवळ एका गायीची गोष्ट नाही, तर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक जबाबदारीची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या विशेष पथकाने माहूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माहूर तालुक्यातून प्रतिनिधी गोपाल चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकाला मौजे हडसणी येथे तास पत्त्यांचा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संयुक्तपणे या जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. गेल्या महिनाभरापासून माहूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. बिबट्या, अस्वल आणि इतर जंगली जनावरांची दहशती असतानाही मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कार्यालयाच्या पथकाने आपला जीव धोक्यात घालून मोटरसायकलवरनं मौजे हडसणी गाठलेत. रात्री 12:15 वाजताच्या सुमारास भर पावसात जनजीवन शिंदे यांच्या जनावरांच्या कोठ्यात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, पोलीस अधीक्षक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक A.V. डाके, पोलीस कर्मचारी सोनटक्के आणि अमोल राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी जुगार खेळणाऱ्या 8 जणांना रंगेहात पकडलेत. या 8ही जणांवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख 2,050 रुपये जप्त केले आहेत. 26 जुलै रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये आणि जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. ही कारवाई अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांच्या कटबद्धतेचे प्रतीक आहे. माहूर तालुक्यातील जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईची सविस्तर माहिती आपण बघितली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात सकारात्मक संदेश गेला आहे. अवैध कृत्यांवर पोलिसांची नजर नेहमीच असते, हेच यातून सिद्ध झाले आहे. एका गंभीर समस्येबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा फटका अर्धापूरच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. अर्धापूर शहरातील आठवडी बाजारात गटारीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पडाले आहेत. अर्धापूर शहरातील आठवडी बाजार हा परिसरातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. केवळ अर्धापूरच नव्हे तर आसपासच्या तालुक्यांमधूनही शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येथे येतात. मात्र शुक्रवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने या बाजाराचे चित्रच बदलून टाकले. अवघ्या काही मिनिटातच बाजारात गटारीचे पाणी शिरले आणि पालेभाज्या अक्षरशः गटाराच्या पाण्यात तरंगताना दिसल्यात. कांदा, लसूण, वांगी, मिरच्या, पालक अशा अनेक पालेभाज्या या गटारीच्या पाण्याने भिजून गेल्यात. व्यापाऱ्यांनी मोठ्या आशेने आणलेला माल पाण्यात गेल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेत. डोळ्यांसमोर पालेभाज्या खराब होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेत. अनेकांना तर आपला पूर्ण माल फेकून रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या घटनेमुळे नगरपंचायतच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. व्यापारी म्हणतात की हे नियमितपणे बसण्यासाठी कर भरतात, तरीही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही. आज झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे. आधीच शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच या पावसामुळे राहिलेली कसरही भरून निघाली. शेतकऱ्यांच्या हाती फक्त निराशाच येते, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे. आम्ही मुदखेडून आले, बाजार व्यवसाय करता. आम्ही आलू कांदे विकता. बाजारामध्ये पाणी घुसला, एवढी मोठी नाली केलेली आहे, नालीमध्ये पाणी जायला चाललं, रोडवरून पाणी चाललं, आमचं पुरं माल नुकसान झाला. आम्ही कसं करावं?
दर बाजारी येतं, आठवडी बाजारी अर्धापूरला येतं आम्ही. अंदाजे नुकसान किती झालं? अन्नाचं नुकसान झालं आता 2-3 हजार नुकसान झालं आता. आता हे माल पाण्याखाली पाणी खाली मध्ये बघा कसं माळू आमचं तीराला. एवढी मोठी नाली बघून काय फायदा आहे? उपयोग काय नाही बाजारात. आता तुम्ही टॅक्स किती देता इथं? इथं टॅक्स आम्ही 30 रुपये देता. दर बाजारी दर आठवडी आम्ही 30 रुपये देता. अंदाजे किती लोकांचे नुकसान झाले असेल? व्यापारी, तरी पण सारे व्यापाऱ्याचं नुकसान झालं सर. आता काय मागणी करणार तुम्ही? आम्ही काय मागणी करणार आता? काय आता टोपले घेऊन बसणार आम्ही फक्त. मागणी काय करावी? पाण्याची व्यवस्था करावं झालं. या गंभीर घटनेकडे नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कशी होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेगाव येथील एका अंगणवाडीच्या नवीन बांधकामाला सुरुवातीपासूनच गळती लागल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहेत. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे आणि या गंभीर समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक 1 ची ही व्यथा आहे. नव्या कोऱ्या बांधकामाला अवघ्या काही दिवसातच गळती लागली आहे. स्लॅबमधून ठिकठिकाणी पाणी झिरपत असून स्लॅबचे पोपडे निघत आहेत. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अंगणवाडीत पाणी साचते आणि चिमुकल्यांना बसणेही शक्य होत नाही. परिणामी अनेकदा शाळांना सुट्टी द्यावी लागते, ज्यामुळे लहान मुलांचे शिक्षण थांबते. या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इतकेच नाही तर शाळेतील फरशी उखडल्याने त्याखाली 2 सापही आढळले होते, जे मारण्यात आले. परंतु असे प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मी विजयमाला मारुतीराव पवार, आंबेगाव अंगणवाडी क्रमांक 1. माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते. मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की इमारत कोसळली तर मुलांचं काय. आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील. त्याच्यामुळे पालक पण भितात आणि नंतर मग खाऊचं काय करायचं म्हणून आम्ही ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपोच मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो. कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काही तर काय करावं, जिम्मेदारी कोण घ्यावं. मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते आपल्या लेकरासारखीच लेकरं असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. एक वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या आणि खाली पण फरची आमची पूर्ण निघालेली आहे. तिथं 2 सापं निघालेली होते. मग त्यांना आम्ही मारलं मुलांना बोलून आणि मग खाली मुलं डेस्कवर बसल्याच्या नंतर खाली पाया असतात, काही त्यांना चाललं तर लहान मुलांना समजत नाही ना, मग आमच्याही लक्षात येणार नाही. मग लोकांचं लेकरू आपल्या जिम्मेदारीवर असते, बाळ म्हणजे छोटं आपल्या लेकरासारखं असते. मग त्यांना त्यांची काळजी घेणं आमचं हे कर्तव्य आहे. आम्ही त्याच्यासाठीच नियम केले आहेत. तुमची काय मागणी राहणार आता? आमची मागणी आहे की आम्हाला शाळा दुरुस्त करून द्यावी, नाहीतर ही पाडून दुसरी बांधून द्यावी, खाली बेड करून आम्हाला फरशी करून द्यावी. बाकी काय मुलांसाठी फक्त शाळा भरपूर गळती आता भरपूर गळती. आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही. पूर्ण शाळेमध्ये पाणीच पाणी. अनेक वेळा सरपंचांना वगैरे सुद्धा आम्हाला खूप असा म्हणजे काळजीपूर्वक झाकून ठेवावा लागतो. वरी पन्नी टाकून एक मेन कापड अधिकाऱ्याला व सरपंचाला सांगून यांच्याकडे निष्काळजी. सगळ्यांना आम्ही ऑफिसला सुद्धा लेखी असं दिलं होतं की आमची शाळा पूर्ण गळते. मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा गळालेली, पण काही त्याच्यावर कारवाई कोणीच केली नाही. आणि सरपंचाला पण दाखवलं, मेंबरांना पण दाखवलं, गावातल्या लोकांना दाखवतो, पालक बघतात. त्याच्यावर आम्ही तरी काय. आता पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत. पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत कारण ती पूर्ण गळते ना शाळा आणि पूर्ण पडाली खाली. जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे. या समस्येबाबत गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना अनेकदा कळवूनही तसेच वरिष्ठांना माहिती देऊनही अद्याप एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिलेले नाही, असे शाळेतील शिक्षिका आणि गावातील नागरिकांनी सांगितले आहे. सध्या विद्यार्थ्यांना घरपोच खाऊ वाटप करण्यात येत आहे. या प्रकरणात ग्रामसेवक आणि सरपंच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आंबेगावचे माजी सरपंच बालासाहेब मुसळे आज 10 वर्षापासून शाळेचे काम 10 ते 15 वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे. तरी ते गळत राहते, पापुडे गळ ह्या मी आता आलो शाळेमध्ये तर गिलाव्याचे सगळे खपले गळून पुढे पाणी पडाले खाली. विद्यार्थी शाळेत येत नाहीत. मॅडमसुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला आम्ही सुद्धा सूचना दिल्या पुष्कळ वेळेस मात्र कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही. ग्रामपंचायत नांदेडला राहतात, आमचे सरपंच साहेब नांदेडला राहतात आणि कोणी बघायला शाळेत सुद्धा तयार नाही. आता तुमची काय मागणी आहे साहेब? आमची मागणी ही इमारत बांधून दुसरी ते बांधून द्यावा, होण्याचा तिला पाडून दुसरी बांधावं, त्यांना बी बांधून द्यावी. बरेच दिवसापासून पेंटिंगमध्ये काम पडलेलं आहे. 15 वर्षापासून शाळा गळते, विद्यार्थी शाळेत येत नाही. मॅडमसुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात, मात्र कोणी ऐकायला तयार नाही. सरपंच लोक तयार नाहीत ऐकायला. अंगणवाडीचे नंबर 1चे अंगणवाडी आहे गावातली. भरपूर विद्यार्थी आहेत, मात्र शाळेला पाऊस पडू लागला भिंतीच्या पायी येत नाही शाळेमध्ये. ते गिलावा त्याचा असा गळून खाली पडायला डोक्यावर द्यायच्या. माझ्या हातामध्ये आहेत ते कळायले सापडे. आंबेगाव येथील अंगणवाडीची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर प्रशासन कधी पाऊल उचलणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणात झालेल्या वादानंतर एका प्रियकराने आपल्या प्रियसीला दौलताबाद घाटातून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवाने त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद घाटावर 25 जुलैच्या रात्री उशिरा एक भयानक घटना घडली आहे. 24 वर्षीय दीपाली आसवार नावाची तरुणी तिचा प्रियकर सुनील खंडागडे याच्यासोबत होती. त्यांच्यात काही कारणावरनं वाद सुरू झाला आणि या वादाचे रूपांतर इतके विकोपाला गेले की सुनीलने दीपालीला थेट घाटातून खाली ढकलून दिले. या घटनेत दीपालीचा जागीच मृत्यू झालाय. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर आरोपी सुनील खंडागडे याने स्वतः शिऊर पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दीपालीचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीच्या माहितीनुसार दीपाली सुनीलला ब्लॅकमेल करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र याबाबत दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रेमसंबंधातील या वादात एक जीव घेतला असून पोलीस या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा प्रेमसंबंधातील वाद आणि त्यांचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अधिक माहिती लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे. बेलतरोडी पोलिसांनी धूम स्टाईलने चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. यासोबतच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या एका सराफा व्यापारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी एक वयोवृद्ध महिला होती. जयश्री जयकुमार गाडे असे वय 74 वर्ष. यांच्या पाठीमागून एक इसम आला सिंगल गाडीवर आणि अनोळखी इसम होता. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पडून गेला. त्यावरून तपास सुरू होता आमचा पोलीस स्टेशन बेलतरोडीचा. आणि त्या दरम्यान अन्वेषण सुरू असताना युनिट क्रमांक 4 क्राईम ब्रँच यांनी सदर आरोपीचा शोध लावला आणि आरोपी पोलीस स्टेशनला हजर केला. त्यावेळेस आरोपीनी इतर गुन्ह्याची सुद्धा कबुली दिलेली होती आणि त्यावरून आम्ही त्याला तपासात घेतले आणि त्याच्याकडून आम्ही जवळपास 39 ग्राम माल रिकवर केलेला आहे. आणि त्यामध्ये इतर जे गुन्हे होते चेन स्नॅचिंगचे 3 ते उघडकीस आलेले आहेत. तसेच अजनीचे 2 गुन्हे चेन स्नॅचिंगचे
उघडकीस आलेले आहेत. यामध्ये एकूण आरोपी 2 झालेले आहेत आणि यामध्ये सध्या तपास सुरू आहे. यामध्ये पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी जो गुन्हा दाखल होता 11/25 कलम 309(4) BNS हा उघडकीस आला आहे. त्याचबरोबर अपक्रमांक 313/25 कलम 304(4) BNS हा सुद्धा उघडकीस आलेला आहे. तसंच तिसरा गुन्हा 184/25 (304) BNS हा सुद्धा उघडकीस आलेला आहे. असा यामध्ये गेलेला 50 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल होता, तो आम्ही रिकवर केलेला आहे. आणि आता सध्या आरोपी यामध्ये सोनार जो आहे त्याला पण आम्ही अरेस्ट केलेला आहे. सोनार या तिन्ही गुन्ह्यामध्ये माल घेतलेला इसम आणि हा सिंगल व्यक्ती होता ज्याने 3 चेन स्नॅचिंग बेलतरोडी हद्दीमध्ये केलेल्या होत्या आणि 2 पोलीस ठाणे अजनी हद्दीमध्ये केलेल्या आहे. हा आरोपी सिंगल होता आणि याची मोडस एकटा राहून चेन स्नॅचिंग करत होता आणि सर्व गुन्ह्यामध्ये त्यांनी एकच वाहन वापरलेले होते. वाहनसुद्धा आम्ही यामध्ये रिकवर केलेले आहे. आणि आता पुढील सध्या आरोपी हा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी आणि पुढील गुन्हे उघडकीस प्रक्रियेसाठी पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत. यामध्ये तपास सुरू आहे आणि एकूण 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. मालसुद्धा चेन स्नॅचिंगमधला रिकवर आहे. बेलतरोडी पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल अशी आशा आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीला आपल्या लहान भावाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या त्रासामुळे ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 जुलै रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत 40 वर्षीय हरीश शेषराव जुमडे या व्यक्तीने आपल्या 37 वर्षीय लहान भाऊ वैभव शेषराव जुमडे याची हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना नागपूरमधील खापरी पुनर्वसन या ठिकाणी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरीशने सांगितले की त्याच्या भावाला दारू पिण्याची सवय होती आणि तो नेहमी हरीश आणि त्याची पत्नी आणि मुलांसोबत शिवीगाळ करीत असे. घटनेच्या दिवशी वैभवने दारू पिऊन हरीशच्या पत्नीला मारहाण केली होती. जेव्हा हरीशने याबाबत जाब विचारला तेव्हा वैभवने त्याला पुन्हा शिवीगाळ केली आणि या सततच्या त्रासाला आणि वागण्याला कंटाळून हरीशने चाकूने वैभवच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर हरीश स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक अमोल शिंदे यांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केला असून हरीश जुमडे याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली. ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमडे वय 40 वर्ष व त्याचा सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमडे वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली. यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्ख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो, अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात, दोघंही एकाच घरात राहत होते, त्याच्या राहत्या घरात बेडरूममध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडवून आणला. यामध्ये दोघेही सगळे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूममध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे 0 आहे. दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघंही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात
घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर जुन्या भांड्याचे जेवण बनवण्याचे काम करते. कौटुंबिक वाद आणि व्यसनाचे गंभीर परिणाम दर्शवणारी ही खरोखरच एक हृदयद्रावक घटना आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक दुर्दैवी घटनेची बातमी समोर येत आहे. सलाई मेंढा येथील एका तलावात पोहायला गेलेल्या 5 मुलांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी हिंगणा तालुक्यातील साईल मेंढा येथील तलावात एक हृदयद्रावक घटना घडली. कामठी येथून आलेले 5 तरुण या तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र दुर्दैवाने यातील पियुष सुरेश सुखदेवे वय वर्ष 20 या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचाव कार्य आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी वानडोंगरी नगर परिषद अग्निशमन विभागाला पाचारण केले. मुख्य अग्निशमन अधिकारी राहुल परिहार आणि अग्निशमन अधिकारी संकेत माटे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने तलावात शोध मोहीम राबवून पियुषचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने पियुषच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंगणा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. एक अत्यंत दुःखद घटना ज्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाण्याचे साठे आणि तलावांमध्ये पोहताना नागरिकांनी विशेषतः तरुणांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मानवी तस्करी विरोधात पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेला 26 तारखेपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करी विरोधातील पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती या मोहिमेची आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज पोलीस भवन येथे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ऑपरेशन शक्तीची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी स्पष्ट केले की या ऑपरेशनमध्ये मानवी तस्करी करणाऱ्या आरोपींना केवळ अटकच केली जाणार नाही, तर या गुन्ह्याचे बळी ठरलेल्या पीडितांच्या पुनर्वसनावरही विशेष लक्ष दिले जाईल. पीडितांना यातून बाहेर काढून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ही मोहीम मानवी तस्करीला मुळापासून उखडून टाकण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. देखिए, ये एक इस तरह की एक्टिविटी है जो एक्सप्लॉयटेशन होता है बच्चों का, महिलाओं का या फिर ह्यूमन ट्रैफिकिंग. तो इसके लिए हमारे साथ में एक DAG ग्रुप हमने बनाया है जिसमें कि सभी डिपार्टमेंट्स इन्वॉल्व हैं और उसके अलावा NGOs हैं इसके अंदर और सिविल सोसाइटी के मेंबर्स हैं. तो इन सब की मदद से हम लोग इस तरह की जो एक्टिविटीज़ हो सकते हैं जिसमें ट्रैफिकिंग होता है, जैसे अभी रिसेंटली हमने 5 माइनर बच्चियों को रेस्क्यू किया है और उसके बाद में 3 और माइनर बच्चियों को रेस्क्यू किया है, या फिर यंग बच्चे, अंडर एज बच्चे रहते हैं 18 साल से कम के, उनके ऊपर जो एट्रॉसिटीज़ होती हैं या उनको ट्रैफिक किया जाता है किसी भी पर्पज़ के लिए, तो उस चीज़ को रोकने के लिए, उसको अवेयरनेस के लिए और उसको ऊपर एक्शन लेने के लिए ये इस ऑपरेशन शक्ति में हम लोग करने वाले हैं. और इसके अलावा इसके लिए जो है हमने स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स भी बनाए हैं कि एविडेंस कैसे कलेक्शन करने का है, किस तरह का उसके ऊपर आप प्रोसीजर रहेगा, ये सारे भी हमने कंपाइल किए हैं. उनका भी आज हमने पब्लिश किया है. इसके अलावा जो रेजिडेंशियल एरियाज़ हैं जहाँ पे इस तरह की एक्टिविटीज़ चलती हैं, जैसे स्पा कहीं कमर्शियली कोई कर रहा है या फिर कोई और एक्टिविटी इस तरह की चल रही है, तो इसके ऊपर भी एक हमने SOP बनाया है जिसके आधार पे हमारे जो पुलिस फोर्स है या बाकी जो डिपार्टमेंट्स हैं कैसे कोऑर्डिनेट करेंगे और कैसे एक्शन लेंगे. और जो तीसरी चीज़ इसमें हमने किया है वो जो होटल्स हैं उनके अंदर भी हमने इस तरह की एक SOP बनाई गई है कि ज़ीरो टॉलरेंस रहेगा इसमें. तो ये ज़ीरो टॉलरेंस बहुत इम्पॉर्टेंट है और ये सारी चीज़ों को लेके हम इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं. और कोई भी इस तरह का अगर बच्चा या बच्ची मिलते हैं तो उसके ऊपर जो CWC है वो आदेश देती है या कोर्ट पे जाता है तो वो आदेश देते हैं, उसके ऊपर आगे की कार्रवाई होती है. इसके अलावा भी जो बिल्कुल आप सही बोल रहे हैं कि उसका सोशल स्टेटस, कई बार हमने देखा है कि कुछ ऐसे एरिया से बच्चों को ल्योर किया जाता है और उनको ट्रैफिक किया जाता है जो कि अलग अलग चीज़ों के लिए इस्तेमाल उनको इस चीज़ में ढकेला जाता है. तो ये सोशल फैक्टर्स, इकोनॉमिक फैक्टर्स डेफिनेटली, या फिर पीयर ग्रुप प्रेशर,
ये सब चीज़ें उसके लिए हैं रिस्पॉन्सिबल, और उन चीज़ों के लिए भी जो कंसर्न डिपार्टमेंट्स हैं वो उसके ऊपर काम करेंगे और हम सब करने वाले हैं। और सभी डिपार्टमेंट्स ने कि अगर उनको कोई ट्रेनिंग की ज़रूरत है या एज़ पर लॉ, जैसे अभी नया BNS में सेक्शन है 111, तो 111 के आधार पे जो इसमें ग्रुप्स एंगेज हैं, गैंग्स एंगेज हैं, उनके अगेंस्ट काम करना। और अगर ये जो बच्चे रेस्क्यू होते हैं तो उनको जो है वोकेशनल ट्रेनिंग दे के या उनकी बाकी जो योजनाएं हैं उसके बारे में उनको बताना, उसका लाभ उन तक पहुंचाना, ये भी इसका हेतु रहेगा। मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात ऑपरेशन शक्तीसारखी मोहीम सुरू करणे ही एक निश्चितच एक स्वागतार्ह बाब आहे। यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल आणि पीडितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पाहूया या घटनेवर आधारित वृत्त। नागपूर जिल्ह्यातील परशिवनी वनपरिक्षेत्रातील सली गावाजवळच्या जंगलात शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका मेंढपाळाचा मृतदेह विद्रूप अवस्थेत आढळून आलाय। वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावनेर तालुक्यातील हेटीखेडा गावातील रहिवासी असलेले 32 वर्षीय दिनेश खंडाते हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपली गुरं चारण्यासाठी जंगलात गेले होते। दुर्दैवाने त्याच दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यानंतर वाघाने दिनेश यांचा मृतदेह हेटीखेडा गावापासून पारशिवनीच्या सालई गावापर्यंत ओढत नेला। दिवसभर शोध घेतल्यानंतर नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने एकत्रितपणे शोध मोहीम राबवली। अखेर रात्री 11 वाजताच्या सुमारास दिनेश खंडाते यांचा मृतदेह आढळून आला। पारशिवनी वन विभागाच्या पथकाने या विद्रूप मृतदेहाचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका निष्पाप मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे। वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे। नागपूरहून बेलतरोडी पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जिथे अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या। नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात एका विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले होते। बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या शिबिरात एकूण 17 तक्रारींचे यशस्वीपणे निवारण करण्यात आले। या शिबिरामुळे नागरिकांना थेट पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळाली आणि अनेक प्रलंबित प्रकरणे जागेवरच सोडविण्यात आले। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यातही असे शिबिर आयोजित करण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे। माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या संकल्पनेतून शनिवार तक्रार निवारण दिवस पूर्ण नागपूर शहरामध्ये साजरा केला जातो। यामध्ये पूर्ण 7 दिवसामध्ये जेवढ्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयातील अर्ज, माननीय मुख्यमंत्री कार्यालयातील अर्ज, तसेच DCP ACP आणि वरिष्ठ कार्यालयातील व लोकल अर्ज किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यावर तक्रार निवारण दर शनिवारी हा पूर्ण नागपूर आयुक्तालयात साजरा केला जातो। त्याप्रमाणे पोलीस स्टेशन बेलतरोडीला आज एकूण 17 तक्रारी आम्ही निवारण करण्यात आलेले आहे। 17ही अर्ज आम्ही उघडकीस काढलेले आहेत। यामध्ये अर्जदार आणि गैरअर्जदार यांना 1 to 1 त्यांच्या तक्रारी घेऊन त्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। दर शनिवारी होतो, मागील शनिवारीसुद्धा आम्ही 2 गुन्हे दाखल केले, त्याच्यापूर्वी 2 गुन्हे दाखल केले। प्रत्येक शनिवारी हा तक्रार निवारण घेऊन आम्ही लोकांचे तक्रारीवर त्वरित कारवाई करत आहोत। बेलतरोडी पोलीस ठाण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। नागरिकांच्या समस्या थेट सोडवल्या जाणे हे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे। अशाच प्रकारच्या उपक्रमांमुळे समाज आणि प्रशासन यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होते।
नागपुरात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये घरांमध्ये साप शिरल्याने रहिवाशांची झोप उडाली आहे. सुदैवाने सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी सापांना सुरक्षित पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहूया काय घडलंय हे नेमकं. नागपूरच्या मनीष नगरमध्ये अजंता मार्बल समोरील एका घरात सोफ्याच्या मागे विषारी नाग दिसल्याने घरातील सदस्यांची भंबेरी उडाली. वेळ न घालवता त्यांनी सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला. शुभम त्यावेळी त्याच्या सीसीटीव्ही दुकानात काम करत होते, पण फोन येताच त्यांनी हातातील काम सोडून तातडीने मनीष नगर गाठले. कस्तूर प्राईड सोसायटीच्या मागे असलेल्या त्या घरात पोहोचल्यावर शुभम यांनी नागाचा शोध घेतला. साप सोफ्याच्या मागे लपून बसला होता. हा एक अत्यंत विषारी नाग होता. शुभम यांनी मोठ्या कौशल्याने त्या सापाला सुरक्षित पकडले आणि एका भरणीत बंदिस्त केले. त्यानंतर त्याला सेमिनर हिल सिव्हिल लाईन नागपूर येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. तर दुसरी घटना बेलतरोडी शंकरपूर येथे घडली. शारदा संतोष यांच्या अंगणात सिमेंटच्या पोत्याखाली साप जाताना दिसला आणि घरातील लहान मुले तसेच इतर सदस्य खूप घाबरले. त्यांनीही तत्काळ सर्पमित्र शुभम यांना मदतीसाठी बोलावले. रात्रीचे 11:30 वाजले होते आणि शुभम जेवण करत होते, पण मदतीचा फोन येताच त्यांनी जेवण सोडून बेलतरोडी शंकरपूर येथील शारदा संतोष यांच्या घरी धाव घेतली. तिथे त्यांनी त्या सापालाही सुरक्षित पकडले आणि भरणीत बंदिस्त केले. या सापालाही सेमिनरी हिल्स नागपूर शहर येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सर्पमित्र शुभम पराडे यांच्या या तत्परतेमुळे आणि सर्प वाचवण्याच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि सापांनाही सुरक्षित अधिवास मिळाला. सर्पमित्र शुभम पराडे यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे 2 विषारी सापांना सुरक्षित पकडण्यात आले आहे आणि रहिवाशांनी दिलासा मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील AGIPL नावाच्या एका खासगी कंपनीमुळे स्थानिकांचे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची जीवन धोक्यात आले आहेत. भरधाव वेगाने धावणारे रेतीचे ट्रक आणि कंपनीचा मनमानी कारभार यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहराकडून ताडगावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या AGIPL या खासगी कंपनीने स्थानिकांचे धाबे दणाणले आहेत. या कंपनीतून बेकायदेशीरपणे यंत्राद्वारे तयार करण्यात आलेल्या काळसर रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. ही वाहतूक करणारे अवजड ट्रक भरधाव वेगाने कोणत्याही नियमांचे पालन न करता रस्त्यांवरून धावत आहेत. याच रस्त्यावरून दररोज अनेक शाळकरी मुले आणि नागरिक ये-जा करतात. अशा स्थितीत AGIPL कंपनीतून भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. पोलीस कर्मचारी कारवाईसाठी गेले असता त्यांनाही या कंपनीकडनं मुजोरीची भाषा वापरली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी या मार्गावर भीतीच्या छायेत प्रवास करीत आहेत. काळसर रेती तयार करणाऱ्या AGIPL या कंपनीवर आणि या धोकादायक ट्रक वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. स्थानिकांची ही गंभीर मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. या बेकायदेशीर आणि धोकादायक वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल.
आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहात। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।